लोकमतच्या प्रगती पाटील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित। पत्रकार प्रगती जाधव पाटील यांना मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात सन्मानित करण्यात आले। सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीतील निर्णयाचा हवाला देत सातारा जिल्हा न्यायालयात न्यायदान प्रक्रियेमधील भ्रष्ट कारभाराबाबत पत्रकार प्रगती जाधव पाटील यांनी आवाज उठवून हा विषय तडीस नेला होता। मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित 2 न्यायाधीशांवर कार्यवाही केली होती। या कामगिरीची दखल घेत प्रगती जाधव पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला। मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपसंपादक प्रगती जाधव पाटील यांच्यासह दीपक भातुसे, श्रीमती प्रतिमा जोशी, मंदार गोंजरी, राजन शेलार, संदीप आचार्य, विनया देशपांडे या पत्रकारांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। एखाद्या वादग्रस्त प्रकरणावर मीडिया ट्रायल चालवल्याने पूर्वग्रह निर्माण होतो, न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप ठरू शकतो, त्यातून एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं। अशाबाबत माध्यमांनी संयमाने वार्तांकन करावे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले।